हे मक्याचे सोललेले दाणे आहेत. असं हे गव्हाच्या कणकेचं पीठ मळून ठेवायचं. पीठ मळताना थोडंसं तेल टाकायचं, मीठ टाकायचं आणि ह्याचा डो असा तयार व्हावा इतपत पाणी घालून ते मळून एक 15 मिनिटासाठी त्याला रेस्टला सोडायचं. हे मक्याचे थोडंसं भाजून घ्यायचे, म्हणजे पचायला हे हलकं होतंय. हे थोडंसं पोटासाठी जड अन्न असते बरं का, पण हेवी पण आहे. ह्याचा कोणताही पदार्थ करून खाल्ला की जास्त काळासाठी भूक लागत नाही. हे भाजून घ्यायचं किंवा शिजवून घ्यायचं. ही चटणी आहे, मीठ आहे, हळद आहे आणि हिंग आहे. आणि ह्यात मी कोबीची पानं थोडीशी शालो फ्राय करून घालणार आहे, वरतून कोथिंबीर. असे हे चपातीचे खाण्यासाठी अतिशय चविष्ट. तुमच्याकडे जेवढ्या भाज्या असतील तेवढ्या घालून तुम्ही हे असे रोल तयार करून घेऊ शकता. रोजच्या जेवणापेक्षा काहीतरी वेगळं. असे हे खमंग चविष्ट असे चपातीचे रोल तयार होतात. म्हणजे चपाती करतो त्यात आपल्याला घरात जेवढ्या भाज्या असतात तेवढ्या घालून सगळ्या त्यात मी हे असे रोल तयार करते खाण्यासाठी. तर एकदा माझ्या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि मला नक्कीच सांगा. अतिशय सुंदर आणि चविष्ट असे हे रोल तयार होतात.